नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज मी ट्राय केली आहे पौष्टिक, चविष्ट, हिरवीगार आणि हेल्दी पालकाची चपाती. चला तर रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते. इथे मी पालकाची भाजी बनवून घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकून भरपूर सारं लसूण, आलं आणि मिरची टाकून परतून घेतलं आहे. पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला. त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धना-जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हळद आणि मीठ टाकून भाजी छान शिजवून घेतली. आता थोडीशी कोथिंबीर टाकले आणि पालकाची मस्त अशी प्युरी बनवून घेतली आहे मिक्सरला. इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन टाकले आणि ही तयार केलेली पालकची प्युरी टाकली. चवीनुसार मीठ टाकले. त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकले, ओवा टाकला आहे आणि भरपूर सारे पांढरे तीळ टाकले. पांढऱ्या तिळाने खूप छान चव येते. आता सगळं साहित्य झालं आहे. आता प्युरीमध्ये पहिल्यांदा पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. गरज वाटल्यासच पाणी टाकायचं. थोडंसं मिश्रण पातळ होतं म्हणून थोडंसं पीठ अजून घातलं आहे मी आणि व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. छान मऊसूत होईपर्यंत बघू शकता. पिठाचा गोळा आपला छान मळून झाला आहे. इथे आता आपण चपाती लाटायला घेऊ. तुम्ही जशा पद्धतीने लाटता तशा. मी छोटासा गोळा घेते, त्याला तेल लावलं, परत त्याचा एक छोटा गोळा बनवला आणि व्यवस्थित अशी पातळ चपाती लाटून घेतली. ह्याचा आपण पराठाही बनवू शकतो, त्रिकोणी, चौकोनी, जसा तुम्हाला हवा असेल तसा. मी आज चपात्या करते, तर माझी चपाती इथे मस्त झाली आहे पातळ लाटून. आता चपाती भाजून घेते. इथे मी तूप लावले, तेलही लावू शकतो. व्यवस्थित अशी दोन्ही साईडला भाजून घेतली आहे चपाती. एखादं साहित्य मिसिंग असेल तरी चालेल, कारण चव खूप छान येते पालकाच्या भाजीची. ह्याच्यासोबत भाजीची गरजही लागत नाही. दहीसोबत खूप छान लागतात. नक्की ट्राय करा, मुलांनाही आवडतील. आणि जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.